आजचे लोकवृत्त दिनांक 21 ऑगस्ट 2024 पावर्ड बाय एलाइट बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा। बदलापूर प्रकरणानंतर राज्य सरकार खडबडून जागे। राज्यातील प्रत्येक शाळेत विशाखा समिती स्थापन करण्याची केली सूचना। साताऱ्यात तरी मुली सुरक्षित आहेत का? बदलापूरच्या घटनेनंतर संवेदनशील सातारकरांचा सवाल। प्रशासनाकडून आत्तापासूनच योग्य उपाययोजना करण्याची मागणी। जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांना राष्ट्रवादीतर्फे राज्यसभेची उमेदवारी। अजित पवार यांनी वाई येथील सभेत दिलेला शब्द पाळला। डेडलाईन संपली तरी महामार्गावर खड्डे जैसे थे, अपघातांचे सत्र सुरूच, अनेक जण जायबंदी, सेवा रस्त्यांची अवस्था ही बेहाल। तरुणांना वाहन चालवण्याचा रोजगार मिळणार पण जर्मनीला। इच्छुक वाहन चालकांनी परिवहन विभागाकडे अर्ज करण्याची विभागाची माहिती। जितेंद्र देसाई हटवा, झेडपी वाचवा, भ्रष्टाचार थांबवा। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन। धनधांगड्यांची भूखंडाची खरेदी चौकशी होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन प्रकल्पांना स्थगिती द्यावी। सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। शिवसेना ठाकरे गटाचा 27 ऑगस्ट रोजी एसटी स्टँड परिसरात तीव्र आंदोलनाचा इशारा। रविवारी 400 बसेस रद्द केल्याबद्दल व एसटी अधिकारी कर्मचारी यांच्या गैरवर्तणुकीबद्दल निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे कारवाई करण्याची केली मागणी। सातारा जिल्ह्यातील 8,537 महिलांचे लाडकी बहीण योजनेतील अर्ज अपात्र। प्रशासनातर्फे महिलांना अर्जातील त्रुटी दूर करण्याचे आवाहन। सर्च इंजिनवर सर्वाधिक ऑनलाईन घोटाळे, सायबर तज्ज्ञांकडून खबरदारी घेण्याचे आवाहन। लिंक ओपन केल्यावर क्षणार्धात रक्कम होते गायब। जेवढा वेळ पुण्याला जाण्यासाठी लागत नाही तितका वेळ प्रवाशांना रांगेत राहावे ताटकळत। सातारा आगाराचे ढिसाळ नियोजन, प्रवाशांना मनस्ताप। गणेश उत्सवासाठी वर्गणी गोळा करायची असल्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्व परवानगी आवश्यक। परवानगीचे अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयात उपलब्ध असल्याची विभागाची माहिती। सातारा शहराला सिग्नलचे वावडे, सिग्नल यंत्रणा अनेक वर्षापासून धुळकात। सिग्नल अभावी वाहन चालकांचे होते तारांबळ। 7 स्टार इमारत परिसरात पोलिसांकडून वाहन चालकांची सिग्नल बंद अभावी लूट। सातारा शहरात भटक्या जनावरांचा वाहतुकीस अडथळा, वाहतूक कोंडीची समस्या जटिल। नगरपालिकेकडून योग्य ती उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। सातारा MIDCमध्ये ट्रक चालकांना लुटणारे 5 जणांचे टोळके पोलिसांच्या ताब्यात। सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवघ्या काही तासात कारवाई। नदी नाले मुजवाल, डोंगर पोखराल तर होणार कारवाई। जिल्हा प्रशासनाकडून गेल्या 7 महिन्यात 44 कारवाया, 5,83,00,000 दंड। सातारा जिल्हा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट। जिल्ह्यातून तब्बल 40 प्रकारचे फळे होत आहेत निर्यात। शेतकरी द्राक्ष, डाळिंब व इतर फळांच्या परदेशी निर्यातीतून होत आहेत मालामाल। मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाचे काम रखडले। 3 ते 6 महिने कामगारांना पगार नसल्याने कामाला ब्रेक। सब कॉन्ट्रॅक्टरसह ऑपरेटर कामगार गायब। अतिवृष्टीने उत्पादन घटले, भाजीपाल्यांचे दर कडाडले, पिके कुजल्यामुळे झाले नुकसान। मेथी, कोथिंबीर, पालकाची पेंडी झाली महाग। देगाव MIDCत कचऱ्याची समस्या गंभीर, उपाययोजना करणार कोण? कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात। लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।